नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। कडेगाव नगरपंचायतीचा घनकचरा ठेका काँग्रेस कार्यकाळात 25 लाखाचा ठेका हा 75 लाखाचा केला गेलाय। त्याचे मोजमाप, लांबी व टेंडर हे त्याच वेळी झाले आहे। नगरपंचायतीचा कचरा ठेक्याची मुदत ही विधानसभा निवडणुकीपूर्वी संपले। आचारसंहितेमुळे नवीन टेंडर प्रक्रियेला विलंब झालेला होता। सध्या घनकचरा टेंडर भरण्याची प्रक्रिया महाराष्ट्र शासनाची तांत्रिक मान्यता घेऊन जिल्हाधिकारी हे या घनकचरा टेंडरला प्रशासकीय मान्यता देतात। त्यानंतर ऑनलाईन टेंडर प्रसिद्ध होऊन घनकचरा टेंडर भरण्याची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने होत असते। याची पूर्ण माहिती विरोधी पक्षनेते यांना आहे, तरीही विरोधी पक्षनेते विजय शिंदे हे बिनबुडाचे आरोप करीत आहेत। त्यांचे हे आरोप पाकिट मिळवण्यासाठी व खोट्या प्रसिद्धीसाठी असल्याचा घणाघात कडेगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांनी केलाय। विरोधी पक्षनेते विजय शिंदे यांनी कडेगाव शहरातील कचरा कुंड्यांची फोटो प्रसार माध्यमांना देऊन शहरातील अस्वच्छतेला नगराध्यक्ष धनंजय देशमुख हे जबाबदार असून कचरा टेंडरमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला होता। त्यांच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना नगराध्यक्ष धनंजय देशमुख हे पत्रकारांशी बोलत होते। यावेळी बोलताना पुढे धनंजय देशमुख म्हणाले, काँग्रेस कार्यकाळात घनकचरा टेंडर ज्या ठेकेदारांनी घेतले होते त्यांनी त्या नगरपंचायतीच्या कचरा संकलनाच्या गाड्यांची दुरावस्था केली होती। आम्ही सत्तेत आल्यावर ठेकेदारांच्या अनामत रकमेवर त्या गाड्यांची दुरुस्ती केली असून विरोधक हे पाकिटाची मागणी करत कचरा टेंडरमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा बिनबुडाचा आरोप करीत आहेत। त्यांनी तो आरोप उघड करून दाखवावा। पाकिट मिळवण्यासाठी कितीही धडपड केली तरी कडेगाव नगरपंचायतीमध्ये पाकिट संस्कृतीला थारा देणार नसल्याचे धनंजय देशमुख यांनी सांगितले। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।